नमस्कार. सध्या एक सोशल मीडियावर खूप ट्रेंड चालत आहे, तो म्हणजे शैक्षणिक AI पोस्टरचा. आपण स्क्रीनवर बघू शकताय की मी हे जे पोस्टर तयार केलेले आहे, हे AI जनरेटेड आहे. याच पद्धतीचे अनेक गणिताचे पोस्टर किंवा थोर महात्म्यांचे पोस्टर, संतांचे पोस्टरसुद्धा हे AIच्या माध्यमातून अगदी काही सेकंदात मी तयार केलेला आहे. आणि बरेच जणांकडून मला विचारण्यात येत आहे की सर, हे पोस्टर कशा पद्धतीने आम्हालासुद्धा तयार करता येतील, यासाठीच मी आजचा व्हिडिओ तयार करत आहे. अतिशय सोप्या पद्धतीने लवकरात लवकर आपण या ठिकाणी जाणून घेऊया की असे आकर्षक पोस्टर आपल्याला कसे तयार करता येतील, त्याचे प्रिंट काढून आपल्याला वर्गातसुद्धा पोस्टर बनवून लावता येतील, शैक्षणिक साहित्य म्हणून त्याचा वापर कसं करता येईल, हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम हे जे पोस्टर आपल्याला दिसतात आहे, यासाठी आपल्याला काही विशिष्ट ॲपवरून हे आपल्याला तयार करता येणार आहेत. या ठिकाणी मी एका विशिष्ट ॲपचं माहिती सांगणार आहे, ते म्हणजेच जेमिनाय. सर्वांच्या परिचयाचा असलेला ॲप म्हणजेच जेमिनाय AI आहे. त्यावर मी प्रत्यक्ष तुम्हाला पोस्टर बनवून दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने आपण अशाच पद्धतीचे पोस्टर आणखी तयार करू शकतो, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे आपण बघू शकताय की थोर महात्म्यांचे सुद्धा पोस्टर A4 साईजमध्ये तयार केलेले आहेत. तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपण जेमिनी ॲप हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. जेमिनी ॲप आपल्याकडे जेमिनाय म्हणून पण असेल आहे, तर ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर जर आपल्याकडे जेमिनायचं पेड व्हर्जन असेल, तर ही सर्व पोस्टर्स आहेत हे आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने बनवता येणार आहेत. प्रो व्हर्जन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं पेड व्हर्जन असायला पाहिजे किंवा प्रो व्हर्जन असायला पाहिजे. तर प्रो व्हर्जन मिळवून घेण्यासाठी आपल्याकडे जर जिओचं सिम असेल, तर जिओच्या ग्राहकांना जेमिनायने 18 महिन्यासाठी म्हणजेच 18 महिन्यासाठी आपल्याला फ्री प्रो व्हर्जन दिलेला आहे. हा फ्री प्रो व्हर्जन वापरून आपण सहज आणि सोप्या पद्धतीनं असे पोस्टर्स तयार करू शकतो आहे. आपण आपल्या ईमेलमध्ये चेक करून घ्यावं की जेमिनायकडून कुठला तरी आपल्याला मेल आलेला आहे का, आणि त्या ठिकाणी आपण ते ॲक्टिवेट करून आपलं प्रो व्हर्जन ॲक्टिवेट करू शकताय. प्रो व्हर्जन ॲक्टिवेट झालेलं हे समजण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये आपलं लोगो असतो, त्या लोगोला या पद्धतीने रंगीबिरंगी बॉर्डर दिसेल आहे, लाल, पिवळी, निळी, हिरव्या रंगाची. तर त्या ठिकाणी अशी जर बॉर्डर दिसली तर समजायचं की आपलं जे व्हर्जन आहे ते व्हर्जन पेड व्हर्जन आहे किंवा प्रो व्हर्जन आहे, आपल्याला फ्री मिळालेलं व्हर्जन आहे. अन्यथा आपल्याला जर ती सुविधा नसेल तर आपण ती पेड सर्व्हिस घेऊ शकताय आणि अशा पद्धतीचे पोस्टर्स तयार करू शकताय. तर या ठिकाणी आपण जेमिनाय ॲप ओपन केलेलं आहे. जेमिनाय ॲपमध्ये मी सर्वप्रथम पोस्टर तयार करण्यासाठी आपण प्रॉम्प्ट लिहिणार आहोत. कारण कुठल्याही AI ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा आपल्याला प्रो व्हर्जन वापरायचं आहे आणि प्रो व्हर्जनमध्ये उत्तमरित्या मराठीचे अक्षरं न चुकता त्या ठिकाणी जर पोस्टर तयार करायचं असेल, तर प्रॉम्प्ट पण त्या पद्धतीने असला पाहिजे. मी या ठिकाणी एक प्रॉम्प्ट दाखवतोय तुम्हाला. हा सिंपल प्रॉम्प्ट आहे. हा प्रॉम्प्ट मी या ठिकाणी कॉपी करून घेतो आहे. मी व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा हा प्रॉम्प्ट घालणार आहे. तुम्हाला काही यातलं लागत असेल तर नक्कीच सांगा. हा प्रॉम्प्ट आपल्याकडे देता येणार आहे. तर हा आपण कॉपी करून घेतलेला आहे. कॉपी करून घेतल्यानंतर जेमिनाय ॲपमध्ये याला पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर बघा खालच्या भागाला इथे प्रो म्हणून लिहिलेला असायला हवा. प्रो नसेल तर या ठिकाणी क्लिक करायचं. इथे प्रोवर क्लिक करायचं किंवा जलद वगैरे लिहून येते, त्या ठिकाणी आपण क्लिक करून प्रो हे निवडून घ्यायचं आहे. आणि निवडून घेतल्यानंतर आपण सेंड करायचं आहे. सेंड केलं की 2 मिनटामध्ये किंवा 2 मिनटापेक्षा कमी वेळांमध्ये आपला या ठिकाणी पोस्टर बनवून तयार होणार आहे. मी या ठिकाणी प्रॉम्प्ट दिलेला आहे की भौमितिक आकारांचे क्षेत्रफळ हे तयार करायचं आहे. आणि त्यामध्ये विशेष करून रोम्बस असेल, पॅरेलेलोग्राम असेल, काईट, सर्कल, राईट अँगल ट्रायंगल हे आकार विचारात घेऊन पोस्टर बनवण्याचं प्रॉम्प्ट मी दिलेला आहे. आता बघा या ठिकाणी खाली
प्रॉम्प्ट दिल्यानंतर आपला पोस्टर रेडी आहे. भौमितिक आकारांचे क्षेत्रफळ व्यवस्थित आलेलं आहे. त्यानंतर समभुज चौकोन आलेला आहे. त्यानंतर समांतरभुज चौकोन आलेला आहे. पतंग आलेला आहे. वर्तुळ आलेला आहे. काटकोन त्रिकोण पण आलेला आहे. प्रत्येक प्रॉम्प्टमध्ये काही चुका असतील तर आपल्या थोड्या आकृत्यांमध्ये सुद्धा गडबड होण्याची शक्यता आहे. आपण तोच प्रॉम्प्ट पुन्हा त्या ठिकाणी सेंड करून पुन्हा सुद्धा तयार करून घेऊ शकता. कारण रोम्बस म्हटलं तर समभुज चौकोन या पद्धतीचा नसतो, हा स्क्वेअर झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला रोम्बस तयार करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट पद्धतीने किंवा तोच प्रॉम्प्ट पुन्हा तुम्ही देऊ शकता आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने पोस्टर तयार करू शकताय. एखादा थोर महापुरुषांचा सुद्धा आपण बघून घेऊया. बघा या ठिकाणी मी शास्त्रज्ञांचे जे पोस्टर तयार केलेले आहेत त्या ठिकाणी हा पोस्टर दिलेला आहे. मग याचं प्रॉम्प्ट कसं लिहिलं गेलेलं आहे, याचं प्रॉम्प्ट लिहिलेलं गेलेलं आहे या पद्धतीने. वर आपण हेडिंग घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचे कोणते कोणते ब्लॉक्स आपल्याला एक्सप्लेन करायचे, जसं की त्यांचा परिचय असेल, जन्म मृत्यू, कार्य, शोध, शिकवण या पद्धतीनं आपण सर्व पॉईंट्स घालून घ्यायचे आणि तो प्रॉम्प्ट शेअर करायचा. शेअर केलं म्हणजे सेंड केलं की त्या ठिकाणी आपल्याला पोस्टर तयार करून मिळणार आहे. मी या ठिकाणी एक उदाहरणादाखल एक नाव लिहितोय, एक थोर महापुरुषाचं नाव लिहितोय, यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण असं लिहिलेलं आहे. आणि असं लिहिल्यानंतर मी सेंड केलं. सेंड केल्यानंतर बघा अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये दुसरा पोस्टर या ठिकाणी तयार झालेला मिळेल आहे. म्हणजेच बघा प्रो व्हर्जन असणं आवश्यक आहे. प्रो व्हर्जन जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला मराठीचं क्लिअर फॉन्ट त्या ठिकाणी लक्षात येणार नाही आणि व्यवस्थित सुटसुटीत तसं आपण पोस्टरसुद्धा त्या ठिकाणी बनवू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला जिओचं म्हणजे सिम असलं पाहिजे, जिओचं सबस्क्रिप्शन आपलं असलं पाहिजे. आपण जर जिओचं सिम वापरत असाल आणि आपल्या ईमेलसोबत तो नंबर अटॅच असेल तर नक्कीच असंच पेड व्हर्जन आपल्याला मिळणार आहे. आशा करतो की इथे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं हे जे AI निर्मिती पोस्टरचे कंटेंट कसं तयार करायचं हे आपल्याला समजलेलं असेल. बघा या ठिकाणी यशवंतराव चव्हाणचा पोस्टर या ठिकाणी तयार झालेला आहे. बघू शकताय जन्म, त्यांचे कारकीर्द या पद्धतीने तयार झालेला आहे. त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. या पद्धतीने आपण प्रत्येक घटकावर पोस्टर तयार नक्कीच करू शकतोय. माननीय यशवंतराव चव्हाण यांचं आपण पोस्टर या ठिकाणी बघता आहात. सेम शास्त्रज्ञांचं सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतोय. शास्त्रज्ञांचे सुद्धा आपण पोस्टर तयार करत असताना बघा मी इथे विविध शास्त्रज्ञांचे पोस्टर तयार केलेले आहेत. हे पोस्टरसुद्धा मी एकाच प्रॉम्प्टने फक्त नाव बदलवायचं आहे. त्या व्यक्तींचं नाव बदलवलं की आपले पोस्टर्स तयार होणार आहेत. चला तर मंडळी, आशा करतो की या व्हिडिओमध्ये AI व्हिडिओ कसे तयार करायचे किंवा AI पोस्टर कसे तयार करायचे हे आपल्याला समजले असेल.